असलेले फेटल मेडिसिन एक्सपर्ट आणि 10 वर्ष अनुभवी डॉक्टर चैतन्य टेके यांचे प्रशस्त असे टेके डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोनोग्राफी योग्य दरात होतात. या ठिकाणी गरोदर स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या सोनोग्राफी होतात. गरोदर मातांसाठी सर्व सरकारी योजना इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे लाभार्थी पेशंटला हमखास सवलत मिळते. याशिवाय लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत पोटाच्या सर्व प्रकारच्या सोनोग्राफी इथे होतात. या ठिकाणी हात, पाय, मणका, छाती असे सर्व प्रकारचे एक्सरे काढले जातात. तसेच सर्व प्रकारच्या सिटी स्कॅनची सुविधा देखील उपलब्ध आहे. तर मंडळी, अजून गर्दी मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक फुललेंचा बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात होतीये आणि चांगला चेंडू होता. फुललेंचा बॉल मात्र इथे टाकला गेला आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र इथे गोलंदाज प्रदीप काळे मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच मात्र इथे सुरुवात करतात आहे. काय गोलंदाजी केली होती प्रदीप यांनी. नवीन चेंडूने खास करून फार प्रभावित केलं होतं. 2 ओव्हरमध्ये 7 धावा देत 3 गडी देखील बाद केले होते. आउटसाइड दी ऑफ स्लॅश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न पडतात आहे कमी आणि फलंदाज इथे मात्र मिळवतात आहे 4 धावा चौकार. आउटसाइड दी ऑफ मात्र इकडे चेंडू टाकला आणि यस त्याला केवळ आणि केवळ स्लॅश करून दिलं. पंचांचा इशारा मात्र इथे चौकाराचा. डीप पॉइंट क्षेत्रात जर बघितलं तर हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगली सुरुवात मात्र इथे बॅटिंग करत असताना जी मात्र आता आपल्याला पाहायला मिळते रामराजे माने देशमुख यांच्या बॅटमधून. टप्पा पडल्यानंतर थोडासा जर बघितला तर इवन बाउन्स आपण नक्कीच विकेट मधनं म्हणू शकतात. कारण की या सिमेंटच्या खेळपट्टीवर जर तुम्ही बघितलं ना, गुडलँड स्पॉटला जर हिट करतात आहे तरी देखील चेंडू मात्र एक चांगल्या प्रकारची उसळी घेतोय. या आधीच्या मॅचेस मध्ये देखील आपल्याला ते चित्र पाहायला मिळालं होतं आणि इथे देखील मात्र ते पाहायला मिळतंय. फुलाल्यांचा बॉल ट्रॅक करण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. चांगलं क्षेत्ररक्षण. 30 यार्डचा खेळ सुरू आहे. एक धावेची मात्र सध्याच्या घडीला घौडदौड आहे. कारण की 30 यार्डच्या बाहेर आपण बघू शकता फक्त 2 फिल्डर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एक जर बघितला तर डीप मिड विकेटला एक खेळाडू ऑन ठेवलाय. दुसरा खेळाडू जर बघितला तर थोडासा वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रात अर्थात काऊ कॉर्नरच्या आसपास ठेवलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. जबरदस्त आयोजन, नियोजन आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि त्याचबरोबर क्रिकेट रसिकांचं मात्र हार्दिक स्वागत राहील. इकडे मात्र बॅटची कड लागते आणि प्रदीप काळे मागच्या मॅचचे जर बघितलं तर हिरो या मॅच मध्ये देखील मात्र आपला फॉर्म जो आहे तो कंटिन्यू ठेवतात आहे आणि परताव लागेल तंबूच्या असलेल्या फलंदाजांना. प्रदीप यांना मिळतीये विकेट. धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिला फलंदाज बाद. आउटसाइड दी ऑफ चेंडू टाकला आणि पुरेपूर जर बघितलं तर बॅटची वरची कड घेत चेंडू मात्र फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूच्या हातामध्ये. धक्का लागलाय. फलंदाज मात्र बाद आहे. संपूर्ण ही जी काही सिमेंटची खेळपट्टी जी मात्र आपण बघत आहात फार मोलाचं योगदान मात्र ज्यांच्या माध्यमातून या खेळपट्टीसाठी लाभलेले असे सन्माननीय दादाराजे घाटगे साहेब माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांचं देखील मात्र इथे धन्यवाद मानावं लागणार आहे की ज्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर या विकेटसाठी या पिचसाठी जे काही सौजन्य देण्यात आलंय आणि सिमेंटची खेळपट्टी आहे. खास करून जर बघितलं तर पहिल्या 3 सामन्यांचा आढावा हा सांगतोय की आतापर्यंत 50-50 खेळ राहिला आहे. गोलंदाज असू द्यात, फलंदाज असू द्यात, प्रत्येकासाठी जर बघितलं तर ही विकेट समानतेने खेळली आहे. रनसंख्या 5 रन. यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. यस नो आणि हालाकी मात्र इथे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकासाठी जर बघितलं तर नक्कीच 5 धावा आणि 1 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हर 5 रन 1 विकेट आणि खुश असेल मला वाटतं श्री गणेश स्टीलचा संघ आतापर्यंत ज्यारीत्या सुरुवात झाली आहे. कारण की विकेटही 1 मिळाली आणि धावा देखील मात्र काही खाशा खर्च झालेल्या नाही आहेत. दमदार आयोजन, नियोजन आणि संपूर्ण जर बघितलं तर एवढं कौतुक करावं आयोजन समितीचं. मग माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुलजी माने देशमुख साहेब असतील, दादा तुपे असतील, वैभव बनसोडे असतील, गोटू भैया माने देशमुख असतील, अभि खराडे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी मात्र प्रत्येकाने आपली जिम्मेदारी बखूबी अतिशय चांगल्यारीत्या या आयोजनात बजावली आहे आणि त्या सर्वांचं मात्र कौतुक करावं लागणार आहे. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होते.
सुहास जे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत. आणि यावेळेस काय सरळ मात्र घेतला इकडे यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज देखील तिथे सरप्राईज आहेत की घडलंय काय. लेग स्टिक मात्र इथे उडली आहे आणि परतावं लागतंय बॅटरला. फलंदाज इथे मात्र बाद होत असताना धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा अमित दादा फडतारे देशमुख 11 बोंडिले या संघाला. फलंदाज बाद आहे. 5 वर दुसरा धक्का लागतोय. नक्कीच अंदाज तिथे काही खासा आला नाही चेंडूचा. नक्कीच एक वेळेस जर बघितलं तर त्यांचा प्रयत्न होता की लॉंग लेग आणि बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग कडे याला भिरकावून लावावं. बट चेंडूने जर बघितलं तर सरळ लेग स्टिकचा तिथे वेध घेतला आणि फलंदाज दांडी गुल. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल शिंदे मात्र फलंदाजीसाठी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील. 5च्या स्कोरवरती जर बघितलं तर 2 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आउटसाइडली ऑफ बॉल टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र बुर्ला सर यांच्या माध्यमातून येतोय. अवंतरच्या स्वरूपात जर बघितलं तर 1 धाव स्कोर कार्डवर लागेल. कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी सांडकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. चांगली गोलंदाजी अवे फ्रॉम दी बॉडी अँड अवे फ्रॉम दी रेंज. आवाक्याच्या बाहेर ठेवतात आहे आणि रेंज मध्ये जर बघितलं तर खासा काही चेंडू देत नाहीये. का तर त्यांना माहिती आहे 30 यार्डचं षटक चालू आहे. एखादा जर चेंडू नक्कीच 30 यार्डच्या बाहेर गेला तर चान्सेस आहे जास्त धावा येण्याचे. इथे देखील बॅटच्या टोएंडला लागतोय बॉल. फिल्डर मात्र येतील तोपर्यंत मला वाटतंय चालता बोलता 1 धाव आणि इकडे काय हडबडी गडबडी आणि स्कोर कार्डवर बघता बघता 2 धावा ज्या मात्र आपल्याला लागताना पाहायला मिळेल. थोडंसं घाई गडबड जी मात्र तिथे होताना पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र चांगला घेतोय 8 वरती. जबरदस्त कामगिरी. मागच्या मॅच मध्ये जर बघितलं तर ज्या रीत्या सुरुवातीची षटकं हाताळली होती ना इथे देखील त्याच रीत्या सुरुवातीची षटकं श्री गणेश स्टील वेळापूर या संघाने हाताळली आहे. बट यावेळेस काय लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम जा आणि उचलून आणा एवढंच सांगितलंय. पंचांचे दोन्ही हात आकाशामध्ये आणि हा लांबच लांबवरचा आमदार चषकाचा षटकार सिक्सर. स्लॉट मध्ये दिला होता बॉल आणि काय लांबवर त्याला मारून दिला. आणि खास करून जर बघितलं ना तर लेग साइडचं क्षेत्र आपण बघतोय बॅटर्सने लांबच लांबवरचे फटके खेळत. मला तो सुमितचा एक षटकार आठवतो श्री गणेश स्टील कडनं जो दुसऱ्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला होता तोही एवढ्याच लांबवर गेला होता. आणि या मॅच मध्ये जर बघितलं तर राहुल शिंदे तेही म्हणतात की तुम्ही लावा ताकद मी मैदानाच्या आतमध्ये कोणासमोर नाही वाकत. रन संख्या 14 रन 2 गडी बाद. 14 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. शेवटचा बॉल अजूनही या षटकात यायचं बाकी आहे. आतापर्यंत 9 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे देखील मला असं वाटतंय की यष्ट्या वाचल्यास की काय ऑलमोस्ट धावस्वरूपी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 2 षटकांचा खेळ पुढे जाईल आणि 9 धावा एका षटकाराच्या मदतीने या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि 2 ओव्हरच्या अखेर रन संख्या झाली आहे 14 रन 2 गडी बाद. 2 ओव्हर 14 2 गडी बाद. प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय आमदार चषकावरती लागलेल्या आहेत. कारण की आतुरता राहिली होती या स्पर्धेची प्रत्येकाला. आणि माळशिरस तालुकाच असा आहे की क्रिकेटची देखील प्रथा राहिली आहे या तालुक्याला. कारण की सातत्याने आपण बघतो प्रीमियर लीगच्या स्पर्धा जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर माळशिरस तालुक्यामध्ये खेळवल्या जातात. मग अकलूज शहर असू द्या वेळापूर असू द्या माळीनगर असू द्या किंवा इतर आसपासचा विभाग असू द्या श्रीपूर असू द्या स्पर्धा मात्र फार मोठ्या प्रमाणावर होतात या भागामध्ये. फुलाल्यांचा बॉल टाकण्याचा प्रयत्न फटका फसलाय. फिल्डर मात्र येतात आहे आणि जोपर्यंत चेंडूवर येतील नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. वैयक्तिक जर बघितलं तर आपल्या कोट्याचं हे दुसरं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आले. या आधीच्या षटकामध्ये आपण बघितलं फक्त 5 धावा ज्या मात्र त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या होत्या. 2 मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या रीती आपण चर्चा करतो या विकेटवरच्या गुडलँडच्या टप्प्याची पुल केला होता. कॉर्नरवरनं फिल्डर आले
धावस्वरूपी एक धाव मात्र इथे मिळताना पाहायला मिळेल. जबरदस्त कामगिरी राईट फ्रॉम दी स्टार्ट प्रदीप काळे. मागच्या मॅच मध्ये देखील 7च धावा खर्च करत 3 गडी, या मॅच मध्ये आतापर्यंत 7 खर्च केलाय, 1 गडी बाद केलाय. विकेट टेकर कामगिरी. यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न, चतुराई वापरली आहे आणि ग्राउंडच्या जर बघितलं तर पुरेपूर प्रत्येक कोपऱ्याचा वापर करण्याचा इथे फलंदाज करतात आहे. चांगला फटका सरळ डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कोंडी फोडून देतोय हा चौकार. रन संख्या 20 रन, 2 गडी बाद, 20 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. आउटसाइड दी ऑफ टप्पा पडल्यानंतर एक वेगळाच बाउन्स आणि तेवढीच कला. गती काही खास नव्हती या चेंडूमध्ये. पेसचा जर बघितला तर तेवढा काही खास वापर केला नाही तिथे गोलंदाजांनी. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली. एक तुम्हारी तो एक हमारी, आणि इथे मात्र पलटवार केलाय. फलंदाज मात्र बाद आहे. या आधीच्या चेंडूवरती चौकार आला खरा, पण या बॉलला जर बघितलं तर नक्कीच तेवढी गती दिली नाही. या चेंडूला देखील आमंत्रण दिलं आणि तिकडे काय कौ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले सेफ हँड्स. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा फलंदाज बाद. सुरुवात नक्कीच थोडीशी जर बघितली तर खडतर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हमीद भैया फडताळे 11 या संघाची, कारण की विकेट जर बघितल्यानं तर बेसिकली फार वेगात पडलेल्या आहेत. तासच्या पत्त्यांसारख्या मात्र सध्याच्या घडल्या विकेट पडतात आहे आणि फलंदाज देखील हजेरी लावून मात्र तंबूच्या आश्रयाला जातात आहे. 2 बॉल अजूनही या षटकात यायची बाकी आहे. टीमची रन संख्या 20 रन, 3 गडी बाद, 20 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये काका माने मात्र बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. काका यांच्यासाठी डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आतमध्ये घेतलाय. स्क्वेअर लेगला जर बघितलं तर AB अर्थात अजित बडे यांना मात्र प्लेस करण्यात आलंय. माळशिरस तालुक्यातील जर बघितलं तर अजून एक जबरदस्त धाव, कमालीची बॅटिंग केली होती डॉक्टर BR आंबेडकर चषकात यांनी देखील. यावेळेस मात्र मॅचची आतली कड फिल्डर मात्र येतात आहे. तोपर्यंत आपण बघतोय चेंडूला अडवलं जाईल. 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाईल. थेंबे थेंबे तळे साचे स्कोर कार्ड मला असं वाटतंय चालता ठेवण्याचा प्रयत्न आहे इथे बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं, अर्थात अमित दादा फडताळे देशमुख 11 या संघाकडनं. कारण की त्यांना माहिती आहे एखाद्या खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये सेट झाला तर नो डाऊट शेवटपर्यंत जर त्याने किल्ला लढवला तर एक चांगली धावसंख्या विकेट होऊ शकते. याही वेळेस फुलल यांचा बॉल, चांगला चेंडू. हालाकी यष्ट्यांचा जर बघितलं तर तिथे काही वेध घेतला नाही, बट डॉट बॉलच्या मदतीने षटक संपताय. काय स्पेल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय प्रदीप काळे यांनी. 2 षटकं टाकली आहेत, धावा खर्च केल्या आहेत 12 आणि गडी देखील बाद केलेत 2. जबरदस्त कामगिरी प्रदीप काळे यांची, कौतुक करावं लागणार आहे. वा प्रदीप वा. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट, या मॅच मध्ये नाही म्हणता 2 विकेट. आतापर्यंत स्पर्धेमध्ये जर बघितलं तर 4 षटकं टाकत असताना 5 विकेट तरी आपल्या नावावर केलाय आणि सर्वांना सांगून दिलंय की मी या स्पर्धेमध्ये एक विकेट टेकर ऑप्शन म्हणून राहणार आहे. ते कौतुक करावं लागेल प्रदीप यांचं. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर केला जातोय बदल. हलक्या हाताने मात्र इथे खेळण्याचा दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बट टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ कीपरच्या हातात. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. अवांतरच्या स्वरूपात मात्र इथे सुरुवात करतात आहे सुशांत सावंत. युवा खेळाडू आहे, युवा प्रतिभावंत खेळाडू आहे आणि गोलंदाजी यांनी गेल्या काही काळात केली आहे. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न, फटका फसतोय बट फिल्डर तिकडे नाहीये. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत मला असं वाटतंय एका धावेनिशी संतुष्टी मानावी लागेल. सुशांत सावंत यांच्या नावाची चर्चा नक्कीच अकुलच्या त्या मैदानावर राहिली. तीच स्पर्धा वापस डॉक्टर BR आंबेडकर चषक रघुवीर रॉयल्स या संघाकडनं खेळत असताना, अक्षय बोडरे यांच्या कॅप्टन्सीखाली खेळत असताना याही गोलंदाजाने मात्र खूप प्रभावित केलं होतं त्या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीने. फुलाल्यांचा बॉल, फटका फसलाय आणि इकडे काय सूर्यनारायण मला वाटतंय तिथे क्षेत्ररक्षकाला प्रसन्न झाले पुरेपूर, कारण की नजर त्यांनी गाडून ठेवली होती. पण अंततः जर बघितलं तर चेंडू काही हातात आला नाही, ऑलमोस्ट हातात येऊन तिथे निसटला आणि म्हणावं लागेल की बॅटरला जर बघितलं तर सपशेल जीवनदान मैदानाच्या आतमध्ये इथे मिळालंय. पण प्रयत्न चांगला होता सुशांतचा देखील. हलक्या हातांनी दिशा दाखवण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने तिकडे फिल्डर आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतात तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळेल.
अनेक प्रेक्षक जे मात्र सध्याच्या घडीला या मैदानाची शोभा वाढवतात आहे. बघा ऊन आहे बट तरी देखील प्रेक्षक मात्र मैदानाच्या आतमध्ये आवर्जून आलेले आहेत. कारण की प्रत्येक जण जर बघितलं तर वाट बघत होता या स्पर्धेची की कधी होतंय आमदार चषक सुरू, कधी येते तारीख. आणि आज मात्र तो दिवस उगवलाय आणि प्रेक्षक देखील फार मोठ्या प्रमाणावर इथे आलेले आहेत. आणि यावेळेस आडव्या बॅटने लपेटलाय आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिला या बॉलला. वेळापूर मध्ये आहे पालखी चौक आणि मात्र इथे राहुल शिंदे यांना षटकार लगावण्याचा शौक. 31 धावा स्कोर कार्ड वरती या षटकाराच्या मदतीने आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला आणि अक्षरशः जर बघितले तर लपेटलं त्या बॉलला आणि पाठवून दिलं डीप मिड विकेट सीमारेषा पार. आणि पंचांचा इशारा 6 षटकार 31 धावा 3 गडी बाद. आता मात्र म्हणावं लागेल की गाडी मात्र बॅक ऑन दी ट्रॅक येताना पाहायला मिळते. कारण की सुशांतच्या या षटकात 4 बॉल मध्ये 10 धावा आतापर्यंत राहुल शिंदे यांनी वसूल केल्यात. षटकार मात्र नक्कीच स्कोर कार्ड वर चांगलीच भर पाडतोय. कारण की बघा उसळी स्कोर कार्डला गरजेची होती. कोणतीही गोष्ट जर तुम्हाला वेगाने करायची तर तो एक एनर्जी बूस्ट तुमच्यात असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय हा षटकार मात्र फार एनर्जी देऊन जाईल. आणि इकडे काय अपील केली, पंच देखील कॉन्फिडंट होते. पंचांचा हात आकाशाकडे, एक तुम्हारी तो एक हमारी. मागच्या बॉलवर जरी षटकार आला तर काय झालं, पण यावेळेस मात्र तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही हे सुशांत सांगतात आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते, फलंदाज बाद आहे. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकण्याचा इथे मात्र प्रयत्न होता, फलंदाज मात्र बाद राहिले. विकेट आली आहे. एखाद्या बॉल मध्ये जेव्हा तुम्ही जातात, एखादा महागडा ब्रँड जर तुम्हाला खरेदी करायचा आहे तर काही का होईना थोडाफार खर्च करावाच लागतो. आणि मला असं वाटतंय राहुल ते फलंदाज होते की जे मात्र स्कोर कार्डवर भर पाडू शकत होते आणि त्यांची विकेट मात्र तिथे मिळवण्यासाठी तो षटकार मला वाटतं एक ब्लफ होता आउटसाइड दी ऑफ. कारण की त्या चेंडूमध्ये आणि विकेट आली त्या चेंडूमध्ये मात्र जास्त काही फरक नव्हता. हालांकी नक्कीच थोडासा त्या चेंडूला बाउन्स कमी मिळाला होता, या चेंडूला जास्त मिळाला. बट लाईन अँड लेंथ मात्र 30 पाहायला मिळाली होती. यो हो 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 चांगला चेंडू. आणि या चेंडूच्या मदतीने मात्र इथे षटक मैदानाच्या आतमध्ये होतंय पूर्ण. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 31 धावा मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 31 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4. टीम अमित दादा फडताळे, देशमुख 11 बोंडिले. समोर जर बघितलं तर नक्कीच आपण बघतोय श्री गणेश स्टील वेळापूर, अर्थात वेळापूरचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे बोंडिलेचा संघ आहे. आणि या गोष्टीवर आपण चर्चा केली की या भागात गाववाईजचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. कारण की प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये देखील आपण बघतो की गावाचे खास करून संघ टाकतात संघ मालक आणि त्यामध्ये प्रयत्न करतात आपल्या गावातले जास्तीत जास्त खेळाडू घेण्याचा. यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑफ बॅटच्या टो एंडला लागतोय बॉल. जर बघितलं तर 1 धाव मात्र मिळणार आहे. आणि आज जर बघितलं ना श्री गणेश स्टील वेळापूर या संघासाठी मोठा दिवस आहे. कारण की आजच्या दिवसात ही टीम 3 मॅचेस खेळणार आहे आणि आतापर्यंत 1 मॅच खेळली आहे, जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत आपण बघतोय प्रत्येकी संघाला 7-7 मॅचेस देण्यात आला आहे. आणि एखाद दिवशी जर तुमच्या 3 मॅचेस आहेत तर नो डाऊट तो दिवस तुमच्यासाठी फार मोठा दिवस आहे. याही वेळेस कमी गतीने टाकला होता बट दिशा भरकटल्यात. पंच मात्र नक्कीच इथे आम्हाला टायटॅनिक पोज मध्ये कळवतात की धाव स्वरूपी 1 धाव मात्र इथे स्कोर कार्डवर लावा आणि स्कोर कार्डला मात्र थोडीशी उसळी द्या. रन संख्या 33 रन, 33 for 4. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. नक्कीच तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील बॅकअप 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 आहे. खराब थ्रो नक्कीच पाहायला मिळाला. ऑलमोस्ट 2 खेळाडूंच्या वर्ण मात्र तिकडे गेला आणि जोपर्यंत चेंडूला अडवलाय तोपर्यंत 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल 34 वर 4 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे सध्या तरी. क्षेत्ररक्षण आपण बघतोय एकीकडे स्वीपर आहे, दुसरीकडे जर बघितलं तर डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. संपर्क इथेही तेवढा काही खास होणार नाही. 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर या 1 धावेच्या मदतीने 35 धावा मात्र स्कोर कार्डवर लागतील. 16 संघ मात्र या स्पर्धेमध्ये 8-8च्या 2 ग्रुप्स मध्ये डिवाइड करण्यात आलेले आहे.
आणि नो डाऊट दोन्ही ग्रुप्समधनं 4-4 संघ जर बघितलं तर वरती एक शिडी चढतील क्वार्टर फायनल्सची आणि तिथे मात्र बाद फेरीचा थरार सुरू होईल. फुलाल्यांचा बॉल बॅटच्या टोएडला लागेल. फिल्डर मात्र मागणे येतील तोपर्यंत एक धाव मात्र इथे मिळणार आहे. 1 लाख रुपयांचं भव्य दिव्य पारितोषिक, त्याचबरोबर आमदार चषकाचा मान आणि शाईन बाईक मात्र इथे विजयी संघ मालकाला जी की दिली जाणार आहे. आणि ही मात्र प्रामुख्याने एक चांगली गोष्ट आहे की अनेक स्पर्धांमध्ये आपण बघतो प्राइज मनी तर असते, पण संघ मालकासाठी काय, तर हा विचार मात्र माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटमध्ये नेहमी करण्यात आलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने, इकडे मात्र शुभमचे सेफ हँड्स, चांगला झेल, चांगल्यारीत्या बॉडी बॅलन्स तिकडे मेंटेन ठेवलं आणि फसवलंय बॅटरला. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. अजून एक फलंदाज मात्र होतील बाद आणि सरळ तंबूचा रस्ता बॅटरसाठी. पुढे टाकलेला बॉल होता, भिरकावण्याचा त्याला प्रयत्न केला आणि 36च्या स्कोर वरती आपण बघतोय 5वा धक्का इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थात अमित दादा फडतारे देशमुख 11 बोंडिले या संघाला लागत असताना कौतुक करावं लागेल. बोंडले या संघाला मात्र इथे लागत असताना शुभमचं कौतुक करावं लागणार आहे तिथे, कारण की ज्या रीत्या आपण बघतोय खास करून त्यांनी बॉडी बॅलन्स तिथे मेंटेन ठेवलं. कारण की ऑलमोस्ट जर बघितलं तर झेल हातात आल्यानंतर एक वेळेस वाटलं की पाय घसरतो की काय, बट नाही, चांगल्यारीत्या तिथे झेल टिपलाय आणि 8-10 संघ म्हणावं लागेल की तंबूच्या आसरेला लागलाय. 5 धक्के मात्र इथे लागलेत बोंडले संघाला. आउटसाइड जॉब टाकण्याचा प्रयत्न, कही पे निगाहे कही पे निशाणा. डॉट बॉलच्या मदतीने षटक होते पूर्ण. याही षटकात फक्त धावा आल्या आहेत 5, गडी बाद केलाय 1. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांच्या अखेरीस रन संख्या मात्र आपल्याला झालेली पाहायला मिळते 36वर 5. तर नक्कीच आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये प्राइज मनी पाहायला मिळते, बट संघ मालकासाठी काय हा विचार मात्र अनेक स्पर्धांमध्ये होत नाही. बट माळशिरस तालुक्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्पर्धेत प्रीमियर लीगच्या काही ना काही संघ मालकासाठी पाहायलाच मिळतं आणि असल्या पाहिजे असल्या गोष्टी. कारण की संघ मालक प्रत्येक मग एंट्री भरण्यापासून असो किंवा इतर मग खेळाडूंचे खर्च करण्यापासून असो किंवा त्याचबरोबर जर बघितलं तर खेळाडूंचे पेट्रोल पाणी असो, काही खेळाडूंच्या आयकॉनच्या मॅच फीस असो, प्रत्येक गोष्ट मात्र स्वबळावर मॅनेज करतात आणि ते जर पुढे जाऊन विजेते होतात आहे तर ट्रॉफी व्यतिरिक्त अजून एक आठवण त्यांच्यासाठी काही ना काही असलीच पाहिजे स्पर्धेत. अजून एक धक्का, अजून एक फलंदाज मात्र बाद. तू चल में आया आणि 36च्या स्कोर वरती हा 6वा गडी मात्र बाद होत असताना ज्या रीत्या विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ना, ऑलमोस्ट एखाद्या शाळेच्या पार्किंगचीच आठवण करून देतात हे सर्व खेळाडू. कारण की शाळेमध्ये कसं असतं, सायकली सर्व एक लाईन मध्ये असते, एक सायकल पडली की तिच्या पाठोपाठ इतर देखील सायकल पडत जातात आणि मला असं वाटतं की विकेटचा कॉलम देखील इथे या डावात तशाच प्रकारे पाहिलाय. एक पडली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर लागोपाठच्या आलेल्या आहेत 6 गडी. ऑलमोस्ट अर्धा डझन खेळाडू जर बघितलं तर तंबूच्या आसरेला लागलेले आहेत. प्रदीप यांनी मात्र तिकडे झेल टिपला होता. चला न्यू बॅटर. फलंदाज मात्र बाद राहिलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. रणजित नावात तर रन आहे, बट सुरुवात मात्र इथे डॉट बॉलच्या मदतीने होत असताना डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. अजूनही जर बघितलं तर या डावामध्ये आपण बघतोय तब्बल 4 बॉल यायचे बाकी आहेत. 36 पर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. 4 बॉल बाकी आहे. 50चा तरी विचार करावा लागेल. काही का होईना 4 बॉल मध्ये 2 फटक्यांचा तरी मात्र इथे बॅटर रणजित शिंदे यांना विचार करावा लागणार आहे. यावेळेस फ्लॅट 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 कनेक्शन कसं आहे, 6 धावा देऊन जाईल तसं आहे. गरज होती फटक्याची आणि फटका मात्र इकडे आला देखील आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये लॉंग अँड स्ट्रॉंग फ्लॅट 6. 6 धावा षटकार. आडव्या बॅटने टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चांगल्यारीत्या मिडल झाला बॉल आणि मैदानाच्या बाहेर सरळ सैर सपाट्यावर षटकारासाठी आमदार चषकाचा दमदार षटकार. 6 धावा. रन संख्या मात्र 42 वर उसळी घेते. प्रयत्न करावे लागतील कारण की बघा ही विकेट अशी आहे ना की तुम्हाला गोलंदाजांना इथे धावा बनवून देणे गरजेचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की 6 ओव्हरमध्ये 40-45 स्कोर कार्डवर लावून गोलंदाजांना की द्या आता तुम्ही डिफेंड करून. ते प्रयत्न पुरेपूर करतील, बट बॅटर्सचेही प्रयत्न तेवढेच असतात चांगल्यारीत्या गरजेचं आहे.
कारण की एक टीम वर्क मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि ज्या संघाचं टीम वर्क पूर्ण 7 दिवस चांगलं राहील तो संघ मात्र नक्कीच 1 लाख आणि आमदार चषकाचा तरार इथून घेऊन जाईल. इथे फटका हवेत आहे आणि अजून एक झेल, मोठा फटका येतोय बट त्याच्या बरोबरीने जर बघितलं तर विकेटही मैदानाच्या आतमध्ये येते. फलंदाज मात्र बाद आहे. मोठा फटका खेळा पण पुढच्या चेंडूवर विकेट गमावण्याची तयारी देखील ठेवा. मला असं वाटतंय श्री गणेश स्टील्स यांनी स्वतःसोबत ही टर्म अँड कंडिशन अप्लाय केली पाहिजे समोरच्या टीमला की आम्ही मोठा फटका देणार पण ही हमी देखील घेणार की पुढच्या चेंडूवर विकेट येणार म्हणून. 42च्या स्कोअरवरती हा 7वा धक्का लागत असताना आणि मला असं वाटतं ही दुसरी तिसरी वेळ आहे या डावातली की मोठा फटका आला आणि त्याच्यानंतर मात्र विकेट पाहायला आपल्याला मिळाली आहे. तर त्यासाठी मात्र नक्कीच गोलंदाजांचं कौतुक राहील की थोडंफार का होईना तिथे मात्र एक ब्लफ खेळतात आहे, बॅटरला संधी देतात आहे बिग हिट करण्याची आणि नंतर मात्र अटकवण्याची. फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे आणि तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितलं तर इथे 2 धाव मात्र पळून काढलेल्या आहेत. आणि इकडे काय पंचांचं बोट इथेही मात्र आकाशाकडे. 1+ विकेट आणि एकच धाव कॅल्क्युलेट होईल. 43च्या स्कोअरवरती 8 गडी इथे मात्र बाद होणार आहेत. ऑलमोस्ट नॉन स्ट्रायकर यांचे बॅटर जर बघितलं ना दुसरी धाव पूर्ण केली होती तोपर्यंत आपण बघतोय स्ट्रायकर यांना जे बॅटर होते ते निघाले देखील नाही आणि मला असं वाटतंय तेच कारण आहे की इथे ते कमी पडलेत आणि अजून एक धक्का मात्र स्कोर काढावा लागत असताना 43च्या स्कोअरवर ही 8वी विकेट मैदानाच्या आतमध्ये लागली आहे. 43 फॉर 8. फलंदाज बाद. चला बॅटर थोडस पाय उचलत लवकर चला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर साठे ज्यांना मात्र बॅटिंगसाठी दाखल केलं जाते आणि बघा खेळाडूंना विनंती आहे साथी बॅटर 30 यार्ड सोडायच्या आधी नवीन बॅटर जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे. तर या गोष्टींकडे देखील आपण मात्र लक्ष ठेवायचंय कारण की संपूर्ण जर बघितलं तर दिवसभरामध्ये रोज 10-10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि वेळेत मात्र सर्व सामने आपल्याला पूर्ण देखील करायचे आहेत. शेवटचा बॉल. इथे देखील काय करायचं होतं मला असं वाटतंय तिथे ते बॅटरच सांगू शकतील आणि 2 तर पूर्ण केले आहेत. 3ऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न आहे. 2+ विकेट आणि 45च्या स्कोअरवरती 9 गडी बाद करत मात्र हा डाव इथे संपुष्टात आलाय. 9 गडी मात्र बाद झालेत. 6 ओव्हरच्या अखेरीस आपण बघू शकतो 45-9 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे आणि टार्गेट जे मात्र असणार आहे ते असणार आहे 46. बॉल पुरवायचा आयोजन समितीला विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे बॉल पुरवा. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धाव इथे मात्र घेतल्या गेल्या आणि फलंदाज मात्र धावबादच्या स्वरूपात बाद झालेत. एका लाईन मध्ये आपण मैदान सोडायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. टीम आपल्यालाही विनंती राहील अमित दादा फडतारे देशमुख 11 आपल्यालाही विनंती आहे एक लाईन मध्ये सर्व खेळाडू दाखल व्हायचं आहे आणि यानंतरचा सामना दोन्ही टीम्सला विनंती आहे टॉस साठी मात्र आपण यायचं आहे. एकीकडे जर बघितलं तर 5वा सामना महेंद्रा 11 पिलीव आणि त्यांच्या बरोबर जर बघितलं तर अमर भैया रिसवडकर आणि शिवशंभू ग्लास 11 आपल्याला विनंती आहे टॉस साठी यायचं आपण. अमर भैया रिसवडकर आणि शिवशंभू ग्लास 11 आणि महेंद्रा 11 दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. ते जे खेळाडू गुलाबी कलरची टी शर्ट घालून जे खेळाडू मैदानाच्या बाहेरून चला. आयोजन समितीची विनंती आहे आपल्याला मैदानाच्या बाहेरून या आणि कॅप्टन इकडे टॉस साठी येऊन जायचं आपण स्टेजकडे. चला एक लाईन मध्ये मात्र आपण दाखल व्हायचं. टीम अमित दादा फडतारे 11 आपल्याला विनंती आहे एक लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि श्री गणेश वेळापूर बॅटर्स पाठवा. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जर बघितलं तर सलामीची जोडी लवकरात लवकर आपण दाखल करायची आहे. नमस्कार अकलूजकर. अकलूज मधील 100% अचूक निदान करणारे हे सोनोग्राफी सेंटर तुम्हाला माहित असायलाच हवे. गरोदर मातांच्या सोनोग्राफी मध्ये विशेष प्रावीण्य असलेले फेटल मेडिसिन एक्सपर्ट
आणि 10 वर्ष अनुभवी डॉक्टर चैतन्य टेके यांचे प्रशस्त असे टेके डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोनोग्राफी योग्य दरात होतात. या ठिकाणी गरोदर स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या सोनोग्राफी होतात. गरोदर मातांसाठी सर्व सरकारी योजना इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे लाभार्थी पेशंटला हमखास सवलत मिळते. याशिवाय लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत पोटाच्या सर्व प्रकारच्या सोनोग्राफी इथे होतात. या ठिकाणी हात, पाय, मणका, छाती असे सर्व प्रकारचे एक्स-रे काढले जातात. तसेच सर्व प्रकारच्या सीटी स्कॅनची सुविधा देखील उपलब्ध आहे. तर मंडळी, डॉक्टर चैतन्य टेके यांचे टेके डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे अचूक निदान होणार याची 100% हमी. नक्की विजिट करा. पत्ता आहे टेके डायग्नोस्टिक सेंटर, नवीन पोलीस स्टेशन समोर, ताम्हाणे नगर, अकलूज. नमस्कार अकलूजकर. अकलूज मधील 100% अचूक निदान करणारे हे सोनोग्राफी सेंटर तुम्हाला माहित असायलाच हवे. गरोदर मातांच्या सोनोग्राफीमध्ये विशेष प्रावीण्य असलेले फेटल मेडिसिन एक्सपर्ट आणि 10 वर्ष अनुभवी डॉक्टर चैतन्य टेके यांचे प्रशस्त असे टेके डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोनोग्राफी योग्य दरात होतात. या ठिकाणी गरोदर स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या सोनोग्राफी होतात. गरोदर मातांसाठी सर्व सरकारी योजना इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे लाभार्थी पेशंटला हमखास सवलत मिळते. याशिवाय लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत पोटाच्या सर्व प्रकारच्या सोनोग्राफी इथे होतात. या ठिकाणी हात, पाय, मणका, छाती असे सर्व प्रकारचे एक्स-रे काढले जातात. तसेच सर्व प्रकारच्या सीटी स्कॅनची सुविधा देखील उपलब्ध आहे. तर मंडळी, डॉक्टर चैतन्य टेके यांचे टेके डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे अचूक निदान होणार याची 100% हमी. नक्की विजिट करा. कुणाल यांच्या जागी सुशांत त्यागी यांना मात्र इम्पॅक्ट करण्यात आलंय. चला, टॉस मात्र इथे केला जाईल. सन्माननीय दादाराजे घाडगे साहेब यांच्या हस्ते पुढच्या मॅचचा इथे टॉस केला जातोय आणि मॅचही मैदानाच्या आतमध्ये ऑन झाली आहे. एकीकडे महेंद्रा एंटरप्राइजेस 11 तर दुसरीकडे अमर भैया रिसवडकर आणि शिवशंभू ग्लासेस 11. हा मॅच आपल्याला खेळताना सुरू असताना पाहायला मिळेल. कोणाचं याही वेळेस जागा बनवली आहे. मी आधीच बोललो, या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, या खेळाडूमध्ये तो दमखम आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंग. मागच्या मॅचचा फॉर्म याही मॅच मध्ये इथे कंटिन्यू ठेवलाय आणि धावा मात्र वसूल केल्यात. टॉस मात्र इकडे झालाय. यानंतरच्या मॅचचा टीम महेंद्रा एंटरप्राइजेस या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून बॉलिंग गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. सुमितची अदा मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उडवण्याचा प्रयत्न अजून एक वेळेस सुमितच्या बॅटचा जर बघितला तर जलवा इथे सुरू आहे आणि अजून एक जर बघितला तर मोठा प्रहार. काय बॅटिंग होती, ही क्षमता आणि ही ताकद. आणि हा खेळाडू जर बघितला तर पुरेपूर छाप मैदानाच्या आतमध्ये सोडतोय. मी आधीच बोललो होतो, लेदर बॉल क्रिकेटचा जर बघितला तर फार चांगला एक्सपिरियन्स आहे. सोलापूर जिल्ह्याकडनं ज्युनियर लेवलचं क्रिकेट देखील सुमित खेळलेले आहेत. आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरात देखील येऊन मात्र सोलापूर जिल्ह्याचा झेंडा त्यांनी अतिशय चांगल्यारीत्या रोवलाय. फुलल्यांचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय ऑलमोस्ट विकेट मात्र तिथे सोडली होती आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर इथे मात्र आपण बघतोय काय घडतंय. डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना फुलल्यांचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. इथे देखील काऊ कॉर्नरचं क्षेत्र. हा युवा आहे पण मैदानाच्या आतमध्ये आज पुरेपूर छावा आहे. जिथं तिथं यहा वहा देखू जहा फक्त सुमितचीच हवा.
ताकद, नजाकत आणि 30 यार्डचा सर्कल अक्षरशः फोडण्याचं काम हा माळशिरस तालुक्याचा युवा सितारा आज मात्र वेळापूरमध्ये करतोय. कमालीची बॅटिंग, हानीव पडीव आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुराळा उडीव. 18 धावा स्कोर कार्ड वरती आणि सुमितच्या पाठमधून अजून एक चौकार. फुलांचा बॉल टाकण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट आणि तिकडे जर बघितलं तर अजून एक क्लासिकल अंदाजामध्ये मैदानाला जर बघितलं तर पुरेपूर सैर सपाटा लावत हाही चेंडू फरार होतोय आणि या चौकाराच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा. वीस धावा इथे मात्र नक्कीच पहिल्या षटकाच्या अखेरीस आम्हाला ज्या की स्कोर काढू लागल्या कळवला जातोय. 20 ऑन दी बोर्ड. चला 20 धावा नक्कीच ज्या की स्कोर कार्डवर आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात आणि जसं की आपण बोललो सुमित यांच्या बॅटिंगची जर चर्चा केली तर ती वैविध्यता आहेच, कारण की शॉर्ट सिलेक्शन जर बघितलं तर अतिशय चांगल्यारित्या. आणि बघा सुरुवात जर बघितली ना तर तिकडे लॉंग लेग प्लास्ट केली, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, मग जर बघितलं तर इकडे कव कॉर्नर, डीप मिड विकेट, डाऊन दी ग्राउंड आणि तदनंतर जर बघितलं तर कव्हर्सला. तर शॉट्स खूप सारे आपल्याला सुमितकडे पाहायला मिळालेच मागच्या षटकात. आता मात्र इकडे भिरकावण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने तिकडे खेळाडू आहेत आणि इथे देखील पल में तोला तो पल में माशा, एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाई और दोनों तरफ बराबर की धुलाई. जबरदस्त सुरुवात मात्र श्री गणेश स्टील वेळापूर या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 24 धावा मात्र स्कोर कार्डवर लागतात. 24 फॉर नन. इथे उंचीचे नंबर तर पूर्ण, बट लांबीचे किती. बिग बिग 0. फलंदाज बाद. चौकार खेळला आणि त्यानंतर मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये लागतोय पहिला धक्का. श्री गणेश स्टील वेळापूरला फलंदाज मात्र बाद आहे. टिपू यांना मात्र इथे विकेट मिळताना पाहायला मिळाली. कमी गतीने चेंडू टाकला, ब्लफ टाकला, फसवलं आणि तिकडे मात्र खेळाडूचे सेफ हँड्स. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला 24च्या स्कोर वरती. 24 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 28 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 22ची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर मागच्या मॅचचे हिरो, ज्यांनी मात्र आपल्या बॅटिंगने सर्वांना मंत्रमुक्त केलं होतं, असे सोमनाथ जाधव मात्र आपल्याला बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळते. तुमचा मंच जर बघितलं तर सध्याच्या घडीला फुलून उठलाय. अनेक मान्यवर ऑलमोस्ट जर बघितलं तर या स्पर्धेला आपला वेळ देतात आहे आणि प्रत्येक जण क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी इथे पोहोचलाय. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, प्रत्येक जण मात्र वेळ काढून येतोच कसा का होईना मैदानाच्या आतमध्ये. रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायाचा वेध मात्र इकडे घेतलाय. डायरेक्ट हिट, बॅकअप 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 आणि यस पंचांकडे मात्र नजरा वळतील किती. आणि यस आमचे पंच मात्र आम्हाला इथे कळवतात लाईक बाईच्या रूपात तब्बल 5 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर लागल्या जाणार आहे. गरीबी में आटा गेला, दुष्काळात 13वा महिना. आधी जर बघितलं तर स्कोर कार्डवर फाईट करण्यासाठी तेवढ्या धावा नाहीयेत आणि त्यात जर बघितलं तर 5 धाव्यांची गरज. आ बैल मुझे मार. रन संख्या 29 रन 1 गडी बाद. 17 धाव्यांची केवळ आणि केवळ गरज आहे. आणि नो डाऊट ज्या रीत्या सोमनाथ जाधव यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे ना, ते म्हणतात आहे काही न करता बॅटचा फटका न मिडल करता ऑलमोस्ट जर बघितलं तर 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात, तर यापेक्षा जास्त काय पाहिजे. वेळापूर संघाची वेळ मैदानाच्या आतमध्ये म्हणावं लागेल अतिशय चांगल्यारीत्या चालू आहे, कारण की होम ग्राउंडवर खेळते ही टीम. वेळापूरचा संघ आहे श्री गणेश स्टील वेळापूर आणि आतापर्यंत जर बघितलं तर आपल्या होम ग्राउंडवर अतिशय चांगला खेळ त्यांनी केलाय. बॅटची कड लागते. यावेळेस मात्र फिल्डर येतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र इथे मिळणार आहे आणि 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळतील. एक प्रमुख आकर्षण राहील नक्कीच या स्पर्धेचं, ज्या रीत्या या स्पर्धेच्या किट्स आपल्याला खास करून पाहायला मिळतात. सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक वेगळीच रौनक मात्र ते संपूर्ण मैदानाची वाढवतात आहे. कलरफुल किट्स सर्व संघ जर बघितलं तर आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना 16 संघ जे मात्र या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतील आणि 16 प्रकारच्या त्यांच्या विशिष्ट अशा क्रिस्ट.
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि इकडे काय हेलिकॉप्टरचे जर बघितलं तर नटबोल्ट काही तेवढ्या प्रमाणामध्ये फिट नव्हते. फलंदाज मात्र इथे बाद आहे आणि झेल मात्र तिकडे होतोय. चला न्यू बॅटर थोडस पाय उचला आणि लवकर चला. धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागत असताना उडवण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन काही तेवढं खास मिळालं नाही. चेंडूने मात्र केवळ आणि केवळ सर्कल मध्येच उसळी घेतली आणि धक्का मात्र लागत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज मात्र इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. धक्क्यावरती धक्के लागतात आहे. बट मॅच मध्ये जर बघितलं तर पकड त्या प्रमाणात आपण बघतोय की मजबूत ठेवली आहे टीम श्री गणेश वेळापूर या संघाने. कारण की विकेट आपण बघतोय सातत्याने मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या खऱ्या, बट धावा देखील तेवढ्याच वेगात आल्या. कारण की मागच्या षटकात जर बघितलं तर धावा आल्या, या षटकात जर बघितलं तर आतापर्यंत 2 विकेट आल्या. त्यासाठी फारुख शेख उर्फ टिपू यांचं मात्र कौतुक करावं लागेल. हा देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे. नवीन चेंडू सोबत खास करून चांगल्यारीत्या गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. पण त्या जे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या ना सुमितच्या बॅटमधनं, त्या मात्र थोड्याशा टुसतात आहे फिल्डिंग टीमला. उडवण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने सनसनीखेज षटकार मैदानाच्या बाहेर येताच पहिल्या बॉलला आक्रमण केलंय आणि सरळ मात्र षटकारासाठी ठोठावलंय. सिक्सर येईल, षटक संपेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 ओव्हर 36, 2 गडी बाद आणि उर्वरित जिंकण्यासाठी 10ची गरज आहे. तुमचं नाव? विकास साठे जे मात्र 12वे खेळाडू आहेत श्री गणेश स्टील वेळापूरचे. त्यांच्याही चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगून गेलं की नाही कंडिशन सध्याच्या घडीला चांगली आहे. कारण की जसं आम्ही समीकरण सांगितलं त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक स्मित हास्य जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि बघा जेवढे खेळाडू मी म्हणतो ते 11 महत्वाचे ना, तेवढा हा 12वा खेळाडू देखील महत्वाचा आहे मग प्रत्येक संघाचा. कारण की तुमची ओळख पटवून देणे, तुमचे नावं कळवणं, तुमची बाबतीत प्रत्येक गोष्ट सांगणं, तर नो डाऊट या 12व्या खेळाडूचा देखील मात्र तेवढाच मोलाचा वाटा असतो प्रत्येक संघामध्ये. तर प्रत्येक खेळाडूला ही देखील विनंती राहील की आपण मात्र आपली जिम्मेदारी अतिशय चांगल्यारीत्या बजवावी. कारण की 63 सामन्यांची संपूर्णपणे ही स्पर्धा आहे. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, रामराजे आलेत आणि पहिल्याच बॉलवर सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रात चौकार. षटक मात्र पुढे जात आहे. चौकाराच्या मदतीने 6ची गरज आहे आता. 8 बॉलमध्ये 25 धावांची अफलातून खेळी. हे नाव लक्षात ठेवा मंडळी तुम्ही. नक्कीच सुमित येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर नो डाऊट या खेळाडूमध्ये ते पोटेन्शियल आहे की माळशिरस तालुक्याचं नाव मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवू शकतो. लेदर बॉल असो की टेनिस बॉल, की मी आधीच बोललो लेदर बॉलमध्ये ज्युनियर लेवलचं क्रिकेट फार चांगल्यारीत्या खेळले सोलापूरकडनं सुमित. आणि आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली एक छाप सोडत असताना जबरदस्त बॅटिंग. ज्या रीती आपण बघतोय बॅटिंग स्टान्स प्रॉपर आहे, शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे आणि खास करून जर बघितलं ना सुमित फिल्डिंग सोबत क्रिकेट खेळतात. एक्स्ट्रा फटके त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळत नाही कोणत्याच. आणि यावेळेस तर काय एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. जागेवरच खडे खडे क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे खरी, बट सुमित आपलं काम करून मैदानाच्या बाहेर जातात आहे आणि फलंदाज मात्र इथे बाद. खडे खडे भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण ताकद बघितली की जनरेट झाली नाही सुमितच्या बॅटमधून आणि एक सोप्पा झेल. विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना 40च्या स्कोरवरती लागलाय 3रा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य खराडे जे मात्र फलंदाजीसाठी दाखल होतात आहे. जबरदस्त वातावरण आहे आणि नो डाऊट फक्त वरुण राजाची साथ मिळावी येणारे 7 दिवस तरी तर स्पर्धा पुरेपूर आपण बघतो यशस्वीरित्या पार होताना पाहायलाच मिळेल. कारण की बघा आयोजन समितीने आपला पूर्ण दिवस की रात्र एक केला या स्पर्धेसाठी. तसं जर बघितलं तर 21 तारीख ही ऑफिशियल टुर्नामेंट ची तारीख होती, बट पावसाच्या कारणाने टुर्नामेंट थोडीशी पुढे गेली. 8 दिवस का होईना स्पर्धा थोडीशी लेट सुरू झाली, बट म्हणावे लागेल की थेट सुरू झाली आहेत. सुंदर असे हे फ्लड लाईट जे मात्र ऑलमोस्ट लाईफ टाइम साठी या मैदानावरती राहतील, या पालखी मैदानावरती राहतील. तर क्रिकेटला देखील आपण बघतोय एक वेगळी उंची वेळापूरमध्ये आणि माळशिरस तालुक्यामध्ये मिळताना या मैदानाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण की एखाद्या मैदानावर आपण बघतोय की जेव्हा परमनंट स्वरूपाचे फ्लड लाईट्स लागतात ना, क्रिकेट फार उंचीवरती जातं. स्वतः उदाहरणावर तर सांगतो आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या गरवारे स्टेडियमवरून. कारण की जेव्हापासून तिथेही फ्लड लाईट्स लागले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं क्रिकेट देखील वरती जाताना पाहायला मिळतंय. अलॉंग दी कार्पेट इथे मात्र 1 धाव चोरली गेली आहे. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे 41 वर 3. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघांना सूचना आहे. टीम महिंद्रा एंटरप्राइजेस 11 आपण तयार राहायचंय क्षेत्ररक्षणासाठी आणि त्यांच्या विरोधात अमर भैया रिसवर्डकर 11 शिवशंभू ग्लासेस आपणही तयार राहायचंय बॅटिंगसाठी.
आजच्या दिवसातला तो 5वा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भिरकावण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने आणि या चौकारासोबत द स्कोर्स आर लेवल नाऊ. सामना बरोबरीत आलाय. आता केवळ आणि केवळ 1 धावेची मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. वेळापूरचा संघ वेळापूरमध्येच मैदान दणांतांनी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील अक्षरशः थाटात खेळ करत विजय मिळवला आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत आपण बघतोय की कमालीचा खेळ करत सामना बरोबरीवर आणलाय आणि म्हणावं लागेल की डॉमिनेट केलंय वेळापूरने आपल्या घरच्या मैदानावरती. चला 1 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातील, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आणि याच व्हाईट बॉल सोबत शिक्का, विजयी शिक्का मात्र या मॅच वरती लावलाय टीम श्री गणेश वेळापूर यांनी. अभिनंदन राहील संपूर्ण टीमला, अभिनंदन राहील संघ मालकांना की बॅक टू बॅक 2 मॅचेस इथे मात्र त्यांनी विजय मिळवलाय आणि यस एक चांगली सुरुवात या स्पर्धेमध्ये केली आहे. आजच्या रात्रीमध्ये अजून एक सामना मात्र श्री गणेश वेळापूरचा संघ नक्कीच खेळेल, पण सध्या तरी या 2 विजयांसाठी त्यांना फार फार शुभेच्छा. दुसरीकडे अमित भैया फडताडे देशमुख 11 बाउन्स बॅक करायचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण की त्यांच्यासाठी उलट सुरुवात झाली आहे. एकीकडे 2 विजय आहे तर एकीकडे आपण बघतोय 2 लॉस सोबत मात्र ही टीम सुरुवात करते. पण असो 7 मॅचेस प्रत्येक टीमला इथे देण्यात आलेला आहे, तर कमबॅक करण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. चला शुभेच्छा असतील इथे टीम श्री गणेश वेळापूरला. पुढचा मॅच मैदानाच्या आतमध्ये होतोय सुरू आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होईल बदल. आपल्या सोबत जुळतील आदरणीय अभिजितजी राऊत सर पुढच्या मॅच मध्ये. एकीकडे जर बघितलं तर अमर भैया रिसवडकर 11 शिवशंभू ग्लासेस, तर दुसरीकडे महेंद्रा एंटरप्राइजेस 11.